नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदापासून क्लर्क पदापर्यंत प्रमोशन कसे होते, किती वेळ लागतो, मुंबई हायकोर्टच्या नियमानुसार प्रमोशन कसं होतं याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी किती पगार मिळतो, तसेच क्लर्क या पदासाठी किती पगार मिळतो, किती वर्ष शिपाई म्हणून नोकरी करावी लागते आणि त्यासाठी शिपाई ते क्लर्क या पदासाठी पात्रता काय आहे. शिपाई ते क्लर्क या पदासाठी शिपाई म्हणून किमान 5 वर्षे सेवा करावी लागते. शैक्षणिक पात्रतामध्ये SSC म्हणजे 10वी किंवा 12वी असायला हवी. संगणक ज्ञान असायला हवं. चांगला सेवा रेकॉर्ड म्हणजे नो मेजर पनिशमेंट असायला हवी. गावाकडून आलेला एक साधा मुलगा, हातात कोणतीही डिग्री नाही, पण मुंबई उच्च न्यायालयात शिपाई म्हणून नोकरी करतो. सुरुवातीला फाईल उचलतो, कोर्टरूम साफ करतो आणि हळूहळू त्याच न्यायालयात 5 वर्षानंतर क्लर्क बनतो. डिपार्टमेंटल एक्झाममध्ये 4 विषय असतात: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, GK, त्यानंतर न्यायालयीन कामकाजावरील प्रश्न आणि संगणक टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट. प्रमोशनला किती वेळ लागतो? साधारणतः 5 ते 8 वर्षानंतर क्लर्क या पदावरती प्रमोशन होत असते. हमाल या पदासाठी किती सॅलरी मिळते या ठिकाणी आपण डिटेल सॅलरी स्लिप पाहणार आहोत. शिपाई या पदासाठी S3 म्हणजे 16,600 ते 52,400 इतकं बेसिक मिळतं. या ठिकाणी बेसिक आहे 16,600, DA 8,798, HRA मुंबईसारख्या शहरामध्ये 27% HRA म्हणजेच घर भाडे भत्ता मिळतो. युनिफॉर्म अलाउन्स असा सर्व पगार मिळून 33,950 सॅलरी मिळतो. त्यानंतर काही पगारातले पैसे कट होतात. या ठिकाणी 4,736 रुपये कट होऊन इन हँड म्हणजे अकाउंटला 29,214 एवढी पहिली सॅलरी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 मध्ये या ठिकाणी तुम्हाला शिपाई तसेच लिपिक पदासाठी 2018 पासूनच्या झालेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, TCSच्या सराव टेस्ट, TCSच्या झालेल्या 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, त्यानंतर ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्ही प्लेस्टोरवरून स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. यानंतर तुम्हाला फक्त 99 मध्ये तो कोर्स जॉईन करायचा आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व PDF नोट्स आणि सर्व टेस्ट सिरीज यामध्ये मिळणार आहेत. क्लर्क या पदासाठी 29,200 ते 92,300 इतकं बेसिक असतं. या ठिकाणी बेसिक आहे 29,200, DA 15,473, HRA म्हणजे घर भाडे भत्ता 7,884, युनिफॉर्म अलाउन्स, ट्रॅव्हलिंग अलाउन्साचा सर्व पगार मिळून 62,007 रुपये या ठिकाणी पहिली सॅलरी झालेली आहे. यानंतर काही गव्हर्नमेंटचे पैसे कट केले जातात, जसं की प्रोफेशनल टॅक्स, ग्रुप इन्शुरन्स स्कीम, त्यानंतर पेन्शन स्कीम. यानंतर इन हँड म्हणजे अकाउंटला 53,100 ही पहिली सॅलरी मिळालेली आहे. म्हणजेच तुम्ही क्लर्क झाल्यानंतर 53,000 पासून 55,000 ही पहिली सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. क्लर्क झाल्यानंतर पुढील संधी उपलब्ध होतात: सिनियर क्लर्क, असिस्टंट, सेक्शन ऑफिसर. हे सर्व प्रमोशन वरिष्ठता सेवा ज्येष्ठतानुसार किंवा डिपार्टमेंटल एक्झाम देऊन या ठिकाणी सेवा रेकॉर्ड पाहून आपल्याला संधी उपलब्ध होत असतात. शिपाई या पदासाठी काय काम करावे लागतात? कोर्टरूममधील कामे: जज येण्याआधी कोर्टरूम तयार करणे, जजची खुर्ची, टेबल, माईक व्यवस्थित आहे का पाहणे, कोर्ट चालू असताना शिस्त राखणे, केस कॉल झाल्यानंतर फाईल देणे, जजचे आदेश बाहेर पोहोचवणे. हे सगळे कामं सन्मानाने आणि नियमाने करायचे असतात. फाईल आणि कागदपत्रांची कामे: केस फाईल एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनला नेणे, नोटीस ऑर्डर कॉपी पोहोचवणे, रजिस्टर आणणे नेणे, फाईल सुरक्षित ठेवणे. जर फाईल हरवली तर ती जबाबदारी त्याची असते, त्यामुळे काळजीपूर्वक हे कामं करावी लागतात. ऑफिस सेक्शनमधील कामं: ऑफिस उघडणं बंद करणं, टेबल खुर्च्या किंवा हॉलची स्वच्छता ठेवणं, कधीकधी चहा पाण्याची व्यवस्था करणं, लायब्ररी किंवा रेकॉर्ड रूममधील मदत करणं, हे सर्व कामे करावं लागतात. आणि लिपिक पदासाठी कामे: हे नवीन केस फाईल तयार करणं, केस नंबर डायरीची नोंद करणं, कागदपत्राची छाननी करणं, टायपिंग करणं, जुने रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं. या ठिकाणी हे सर्व क्लर्क या पदासाठी टायपिंगचे कामं असतील. नोटिसा, समन्स कॉपी तयार करणं, ड्राफ्टिंग ऑर्डर तयार करणं, कोर्ट सॉफ्टवेअरवरती एंट्री करणं, स्कॅनिंग करणं. त्यानंतर या ठिकाणी शिपाई हा क्लर्कला मदत करत असतो. जजसमोर केस लिस्ट ठेवणं, प्रकरणांची नोंद ठेवणं, शिपायामार्फत ऑर्डर पुढे पाठवणे, वकिलांना किंवा काही हवं असेल तर ते पुरवणं, केस रजिस्टर अपडेट करणं, हजेऱ्या, अटेंडन्स नोंद, लिव्ह रेकॉर्ड, कॉन्फिडन्स फाईल, पगार काढणे. हे सर्व कामे हे लिपिक या पदासाठी वेगवेगळे ठरवून दिलेले असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुट्ट्या किती मिळणार. आता कॅज्युअल लिव्ह 8 ते 10 दिवस असतात. आपण अचानक घरगुती काही काम लागले तर आधी अर्ज दिल्यानंतर लगेच कॅज्युअल लिव्ह मिळते.
अर्न लिव्ह म्हणजे पगारी सुट्ट्या असतात, 20 ते 30 दिवस वर्षाच्या सुट्ट्या असतात. ह्या कॅरी फॉरवर्ड म्हणजे आपण आता ह्या वर्षी नाही घेतल्या तर पुढच्या वर्षी तुझं मिळतात, किंवा कधीही नाही घेतलं तर त्याच्या रिटायरमेंटला पैसे मिळतात. सिक लिव्ह असेल आजारपणासाठी, पण या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि पगारात काहीही कपात होत नाही. नंतर ज्या सरकारी सुट्ट्या आहेत त्या सर्व सुट्ट्या या ठिकाणी कोर्टाला मिळत असतात. कोर्टाला काही दिवाळीच्या किंवा स्पेशल महिन्याच्या सुट्ट्या असतात, त्यानुसार सुद्धा कोर्टाची कामे बंद असतात, तेव्हा सुद्धा सुट्ट्या मिळतात. मॅटर्निटी लिव्ह महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 15 दिवसाची पॅटर्निटी लिव्ह मिळते. नंतर इलेक्शन ड्युटीप्रमाणे सुट्टी मिळते. स्पेशल कोर्ट हॉलिडे असतील, या सर्व सुट्ट्या टेबलनुसार आपल्याला या ठिकाणी मिळतात. मित्रांनो, जाता जाता शिपाई या पदाचे या ठिकाणी मी फायदे सांगतो. शिपाई नोकरीचे फायदे: कायमस्वरूपीची नोकरी आहे, कोर्टात कामाचा अनुभव मिळतो, प्रमोशनच्या खूप साऱ्या संधी आहेत. त्यानंतर पेन्शन, NPSची सुविधा आहे, नोकरीची सुरक्षितता. जर तुम्ही शिक्षणात कमी असाल किंवा कोर्टात तुम्हाला करिअर बनवायचं असेल तर ही खूप मोठी संधी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.